कार्यक्रम छान आहे तर टाळ्या वाजवणे सुद्धा भाग आहे। चला आता महिलांकडे वळूया एका प्रश्नासाठी। कुणाजवळ आहे सासू सुनेचा सेल्फी? बघा, आई आणि मुलीचं नातं असं असतं की ते मुली किंवा आई ह्या दोघांचे फोटो बरेच असतात, पण बघूया आता बोरनार गावात अशा त्यांच्या नातेवाईकांमध्ये सासू सुनेचं प्रेम किती आहे कुणाचं, आता बघू आपण फोटोवरून। चला, कुणाजवळ आहे सासू सुनेचा सेल्फी? पर्समध्ये फोटो नसला तर मग मोबाईलमध्ये चालेल। मोबाईलमध्ये असेल तर त्या ताईंनी इथे यायचंय, त्यांना सुंदर बक्षीस मिळणार आहे। चला, कोणाजवळ आहे? मला वाटतं बरंचसं प्रेम सासू सुनेचं कमी दिसतंय, कारण मुलीचं आईचं नातं इतकं असतं तर त्या आईचा फोटो ठेवू शकतात, पण सासूचा असला की हटवून टाकतात। पण बघूया आता इथे कुणाजवळ आहे सासू सुनेचा सेल्फी? नाही, स्वार्थी असतात, कामापुरता येतात। आई, तुझ्याजवळ जे असतील ते पैसे मला दे ग, मी चाललीये। पण आजारी पडली की तेवढे 2 दिवस येते चालली, तर शेवटी सुनाच कामात येतात। सुनबाई कवा, धन्यवाद। असंच प्रेम राहू द्यायचं बेटा शेवटपर्यंत, कारण आई वडिलांचा बराच फोटो ठेवतो आपण, पण सासूकडून बक्षीस देण्यात येत आहे। या दोघंही ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। जोरदार टाळ्या अशा करता की त्यांच्याकडून आपल्याला एक उखाणं ऐकायचंय। नाव सांगायचंय ताई। येत होती जात होती, घड्याळाकडे पाहत होती, घड्याळात वाजला 1। राकेश रावांचं नाव घेते, भीमराव माझांची लेख। दोघांनी चॉकलेट खायचंय। आशाताई तुम्हाला पैठणी नंतरून घेणार आहेत। टाळ्या वाजवायच्या सुंदर, आणि त्यांच्या सगळ्या भावांचा सुद्धा मी आभार मानते आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। मधीला मातेने पालन केले पित्याने, किशोर रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने। सुंदर। दिवाळीचा सण करतो साजरा, कोणाच्या केसात लांबलचक गजरा? ज्याच्या केसात लांब गजरा असेल त्याने इथे यायचंय। उन्हाळ्यात लांबलचक गजरा आहे, कुणाच्या केसात लांबलचक गजरा? कुणाजवळ आहे? चला, ताईंजवळ आहे। बाळाची आत्या, मोठ्या आत्या, टाळ्या वाजवायच्या आत्यांसाठी, कारण आत्या मोठंच उखाणं देणार आहे। शेत खडे साखराचे खडे, रघुनाथ रावांचं नाव घेते ओटी भरण्याच्या पुढे। इकडे